गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। माझे सद्गुरू श्री चंद्रशेखर प्रभू यांचे अनमोल विचार मी तुमच्यासमोर मांडित आहे। कृपया तुम्ही लक्ष देऊन ऐकावे। आत्मज्ञान झाल्यावरही आत्मस्मरण परमात्मस्मरण चालू ठेवले पाहिजे। साधकाला दोनच कामे करावयाची असतात, एक तर शरीर सामर्थ्याच्या अनुसार कर्तव्य समजून आसक्ती व फलेच्छारहित स्वधर्मरूपी कर्मे करणे, व दुसरे म्हणजे तत्वचिंतन। मनाला क्षणभरही रिकामे ठेवू नये, एक तर स्वधर्माचरण किंवा नामस्मरण। जसे आपण बोलल्याशिवाय राहू शकत नाही, त्याचप्रमाणे मनही विचार केल्याशिवाय राहू शकत नाही। याकरिता वारंवार अभ्यास करावा लागेल। 1 मिनिट 2 मिनिट 5 मिनिट याप्रमाणे अभ्यास वाढवावा। मनाला विचाररहित ठेवण्याचा अभ्यास करावा। सर्व साधनाचे फल एकच आहे व ते आहे मनाला विचाररहित ठेवणे। हा अभ्यासाला हळूहळू कंटाळा केल्याशिवाय शांती व धैर्यपूर्वक करीत गेले पाहिजे। जसे आपण बोलल्याशिवाय राहू शकत नाही, त्याचप्रमाणे आपण श्वास घेतल्याशिवाय फार वेळ राहू शकत नाही। बसलेले असो किंवा उभे असो, जसे कसे असाल जेथे कुठे असाल, ही क्रिया होतच असते। आपण अभ्यास म्हणून थोडा वेळ श्वास रोखून धरू शकतो। नाक दाबण्याची काही गरज नाही। जसे असाल तसे शांतीने बसा व श्वास घेऊही नका व सोडूही नका। ही क्रिया आग्रह न धरता उतावळेपणा न करता हळूहळू वाढवावी। याच्याने मन फार लवकर शांत होईल। याच्याने कुंभक सिद्ध होतो। कुंभकाने आत्मदर्शन होत असते। सर्व इच्छाविहीन क्रिया व सर्व सत्कर्म व सर्व निष्काम भक्तीचे एकच फल आत्मज्ञान आहे। मी शरीर नाही, इंद्रिय नाही, मन व बुद्धी नाही, उलट या सर्वांच्या पलीकडे असंग आत्मा आहे, असे परोक्ष ज्ञान झाल्यावर त्याचा अभ्यास चालू ठेवणे आवश्यक आहे। एक क्षणही आत्मचिंतनाशिवाय राहू नये। आत्मविचाराशिवाय कधी मनोनाश होत नाही व मनोनाशाशिवाय मोक्ष मिळत नाही। आत्मज्ञानाच्या साधकाने प्रथम मी आत्मा आहे असे जाणून नंतर हे जे काही दिसत आहे ते सर्व आत्मस्वरूप आहे असे जाणावे व त्याचा अभ्यास करावा। मी च्या बरोबर हे सर्व आत्मस्वरूप आहे याचा अभ्यास सदा करावा। याकरिता शास्त्र व संतांनी अनेक भावना दर्शविल्या आहेत, जसे अहम च सर्व खलु वासुदेवा, अहम च सर्व ब्रह्मास्मी, अहम च सर्व खलु इदं ब्रह्म। हा अभ्यास सतत व सदा करावा। हे सर्व आत्मस्वरूप आहे, सर्व ब्रह्मस्वरूप आहे व जे काही नामरूपात्मक जगत दिसत आहे ते मिथ्या दिसत आहे। जसे पाण्यावर बुडबुडे दिसतात, वाळवंटावर पाणी दिसणे, याप्रमाणे नित्य भावना करावी। घर सोडून अरण्यात जाण्याने मुक्ती मिळत नाही। सफेद वस्त्र सोडून भगवी वस्त्र नेसण्याने मुक्ती मिळत नाही। हा खरा त्याग नाही। अहंकाराचा त्याग करणे हा खरा त्याग आहे। आम्ही देह नव्हे तर स्वतःला देह समजत असतो आणि आहोत, या मिथ्या अहंकाराचा त्याग करणे आवश्यक आहे। शरीर इंद्रिये व मन कर्म करीत असतात तरीही आपण समजतो की आम्हीच कर्म करीत आहोत। हे समजणे मिथ्या आहे। या मिथ्या अहंकाराचा त्याग आवश्यक आहे। हा त्याग अभ्यासाने होत असतो। मनात परमात्म्याच्या निष्काम भक्तीने सत्विचार उत्पन्न होतो व विचार वाढल्यावर सर्व कल्याण सिद्ध होत असतात। याकरिता सद्विचाराचे सेवन करावे, त्यासाठी सत्संगाची जरुरी आहे। सत्संग जिवंत सत्पुरुषापासून होत असतो, तसेच सद्ग्रंथांचे पठण विचार व चर्चेने होत असतो। याची नित्य साधना करावी। हे सारे जगत परमात्म्यात भासित होऊन राहिलेले आहे। हे मिथ्या आहे, मी आत्मा आहे हा निर्णय सत्य आहे। तसेच नित्य मनन करण्यास योग्य आहे। आत्मा व परमात्म्यात भेद नाही, दोन्ही एकच वस्तू आहेत। चेतन आत्म्याचे तुकडे होत नसतात, त्याला करणारा कोण आहे? आत्मा अविकारी व अविनाशी आहे, म्हणून तो व्यापक आहे। तो आत्मा मी आहे। केवळ लिंग शरीराच्या उपाधीमुळे आत्मा एक असूनही अनेक रूपाने दिसतो। वासनांच्या नाशाने लिंग शरीराचा नाश होतो। याशिवाय कोट्यवधी उपाय केले तरी त्याचा नाश होत नाही। स्वस्वरूपाच्या ज्ञानाशिवाय वासनांचा नाश होत नाही। स्वस्वरूपाचे ज्ञान हे निष्काम भक्ती व सत्संगाशिवाय होत नाही। याकरिता निष्काम भक्ती व सत्संगती सदा सेवन करावे। परमात्म्याच्या या वाटेला लागलेला साधक एक वेळा प्रवेश झाल्यावर मग त्यातून निघत नाही। कदाचित थोडा वेळ गडबडीत पडेल, परंतु थोड्याच वेळात तो आपला रस्ता पकडतो।
अंतरिक्षात अदृश्य रूपात देवता व सिद्ध पुरुष फिरत असतात. ते जगात अशा प्रकारच्या साधकाला सहाय्य करतात. ते कोणत्या ना कोणत्या रूपाने येऊन कोण्याही प्रकारे प्रेरणा करून साधकाला त्याच्या चुकलेल्या मार्गावरून सन्मार्गावर आरूढ करतात. म्हणून धैर्य व शांती ठेवून साधकाने साधनात चिकटून राहिले पाहिजे. परमात्म्याच्या स्मरणात असे काही सामर्थ्य आहे की तो सर्व विद्यांचा नाश करून आत्म्याचा परमात्म्यात संबंध जोडून देतो. साधन अवस्थेत आत्मा व परमात्मा भिन्न भिन्न दिसतात, पण जसे जसे साधन वाढत जाईल तसतसे अंतर कमी कमी होत जाईल व शेवटी दोन्ही एक होतात हे निश्चित आहे. क्रिया करणारे तर स्थूल शरीर आहे, हे इंद्रिये मन बुद्धीही नाही. हे सर्व आत्म्याच्या सानिध्याने शक्ती प्राप्त करून क्रिया करीत असतात. आम्ही शरीर इंद्रिये मन बुद्धी नव्हे, उलट या सर्वांचा साक्षी तसेच सर्वांना शक्ती देणारा आत्मा आहे. कर्ता भोक्ता तर ही सर्व वरील मंडळी आहेत. असे असूनही आम्ही आपल्याला कर्ता भोक्ता समजतो, परंतु कर्ता भोक्ता प्रकृतीरूप समुदाय आहे. आम्ही असंग व नित्य आहोत व इतर समुदाय विकारी विनाशी व मिथ्या आहेत. आम्ही असंग व त्या सर्वांचे साक्षी आहोत, आत्मस्वरूप आहोत. याचे नित्य मनन करावे. साधकाने श्वासावर लक्ष ठेवून श्वासाबरोबर जप करावा. हे अत्यंत लाभदायक आहे. तसेच माळेशिवाय केवळ मनाने जप करावा हे देखील फार लाभदायक आहे. या दोन्ही प्रकाराने जप करण्याने मन दुसऱ्या विचारात रमत नाही व लगेच शांत होते. म्हणून हे दोन्ही अभ्यास नित्य नियमित रूपाने केले पाहिजेत. जन्म जरा मृत्यू व्याधी शरीराला होत असतात, आत्म्याला होत नाहीत. मी आत्मा आहे, शरीर नाही, शरीर माझे नाही, त्याचा व माझा कोणताही संबंध नाही. या गोष्टीचा वारंवार दृष्टांत व तर्कद्वारा मनन करावे. मनन केल्याशिवाय आत्मज्ञान दृढ होत नाही, स्थिर राहत नाही. त्याचप्रमाणे हर्ष शोक क्रोध भय चिंता तसेच मोह लोभ वगैरे जे आहेत ते सर्व चित्तात होतात, आत्म्यात नाही. मी चित्त नव्हे तर चित्ताचा पण द्रष्टा साक्षी असा आत्मा आहे, याचे वारंवार चिंतन करीत जावे. शरीराच्या प्रकृतीनुसार जे होऊ शकेल ते स्वधर्मरूपी कर्मशांत चित्ताने रागद्वेषरहित होऊन व फलेच्छारहित होऊन करावे. चित्ताला शांत व निर्विकार ठेवून स्वधर्मरूपी कर्म करीत राहावे. विषयात सुखबुद्धी ठेवल्याने चित्त कामनायुक्त होते व कामनायुक्त चित्त अशांत राहते. अशांत चित्तात सुखाचा अनुभव येत नाही. जे काही कराल ते शांत चित्ताने करावे. सारे कर्माचा करता तर प्रकृतीरूप शरीर इंद्रिये मन बुद्धी वगैरे आहेत. स्थूल शरीर जड आहे, इंद्रिये जड आहेत. त्या सर्वांचा प्रेरक अंतःकरण म्हणजे चित्त आहे. अर्थात चित्तच कर्ता व भोक्ता आहे. तथापि त्या चित्ताचा संग करून स्वतःला कर्ता भोक्ता मानून सुखदुःखाचा अनुभव घेतो. मी चित्त नाही, चित्त माझे नाही, चित्ताचा व माझा काहीही संबंध नाही. याप्रमाणे चित्ताचा त्याग करावा. हाच खरा त्याग आहे. साधकाने प्राणीमात्राशी आपले स्वरूप अथवा मित्र मानून तदनुसार सर्वांशी वर्तन ठेवावे. मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सर्व प्राण्यांची शरीरे पंचमहाभूतांनी बनलेली आहेत व सर्वात आत्मा आहे. जसे आम्ही आहोत तसेच सर्व आहेत. आपले शरीर पंचमहाभूतांचे बनलेले आहे. सगळ्यांची शरीरे पंचमहाभूतांचीच आहेत. आपल्या शरीरात आत्मा आहे, तसेच सर्वांच्या शरीरातही आत्मा आहे. मी शरीर नाही परंतु आत्मा आहे, तसेच दुसरेही शरीर नाहीत परंतु वास्तविक आत्माच आहेत. आमचे शरीर विकारी व विनाशी असल्याने केवळ दिसण्यापुरतेच आहे व मिथ्या आहे. तसेच सर्वांची शरीरेही विकारी व विनाशी असल्याने केवळ दिखाऊ आहेत व मिथ्या आहेत. आपल्या शरीरात असलेला आत्माच सत्य आहे व शरीर मिथ्या आहे. त्याचप्रमाणे सर्वांच्या शरीरात असलेला आत्माच सत्य आहे व शरीर मिथ्या आहे. यावरून कळू शकेल की आत्मा आमच्या आत व सर्वांच्या शरीराच्या आत नित्य व सत्य आहे. तसेच शरीर मात्र मिथ्या आहे. नित्यमुक्त अविकारी अविनाशी व अखंड व्यापक आत्मा सर्वांच्या शरीरात भिन्न असल्यासारखा वाटतो, परंतु वस्तुतः एकच आहे. आत्मरूपी महासागरात तरंगरूपी शरीर मिथ्या भासते. वास्तविक आत्मा एक व अखंड आहे व तोच आत्मा सर्वांचा साक्षी एक मीच आहे. हेच परमसत्य आहे. याचे वारंवार चिंतन करावे.
चित्ताला हे समजवणे फार कठीण वाटेल, परंतु हेच पूर्ण सत्य आहे. म्हणून यावर पूर्ण श्रद्धा ठेवून वारंवार तर्क व युक्तिपूर्वक चिंतन करावे. हा अभ्यास जसा वाढेल तसतसे शरीर व इंद्रियांनी कर्म करीत असतानाही मन पूर्णपणे शांत राहील. याप्रमाणे शांत झालेल्या मनाला शांत राहू द्यावे. अशा स्थितीत शरीराने जे कर्म होत असते ते कर्म बंधनकारक होत नाही. आत्मा कधी जन्मला नाही, तसेच त्याला मृत्यूही नाही. पूर्वी कधी जन्मलेला नव्हता व पुढेही जन्माला येणार नाही. त्याला प्रारब्ध कर्म नाही. कर्ममात्राचा करता, तसेच एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जाणारे चित्त आहे, आत्मा नाही. आत्मा तर नित्याचाच आहे व नित्य राहणार आहे. तो सर्वत्र आहे, निरंजन, निर्विकार व निराकार आहे. मुक्ती ही आत्म्याची होणारी नसून चित्ताची होणारी आहे. आत्मा तर कधी बंधनात आलेला नाही, तो तर नित्यमुक्तच आहे. प्रयत्न करून जे काही करावयाचे आहे ते आहे चित्ताचा आत्म्यात लय करणे. कारण चित्तामुळेच संसार आहे, चित्तामुळेच जन्म, मृत्यू व सुख दुःख आहे. हे चित्त कसे उत्पन्न झाले याचा विचार करण्याची जरुरी नाही व त्याचा शेवट होण्याचाही संभव नाही. परंतु पुरुषार्थ याकरिता करावयाचा की ज्याच्याने हे चित्त कोणत्याही प्रकारे मरून आत्म्यात लीन व्हावे. चित्ताचे मरण म्हणजे मुक्ती व चित्ताने जिवंत राहणे म्हणजे संसार. तसेच चित्ताचा खुराक भोगवासना आहे व त्याने चित्त पुष्ट राहते, फुलते व फळतेही. भोगवासना नष्ट झाल्या तर चित्त दुर्बल होत जाते व शेवटी ते क्षीण होऊन आत्म्यात लीन होते. भोगेच्छांचा नाश केल्याशिवाय वासनांचा नाश होत नाही. तसेच भोगात सुखबुद्धीचा नाश झाल्याशिवाय व दुःखबुद्धी झाल्याशिवाय भोगाची इच्छा शांत होत नाही. या चित्ताला शांत करण्याकरिता व भोगात सुखबुद्धीचा त्याग करण्यात विचार व सत्संगाशिवाय जप, तप, तीर्थयात्रा इत्यादींनी काही विशेष उपयोग होत नाहीत. याकरिता आत्मविचार, सत्संग, हरिस्मरण याचे नित्य सेवन करावे. एक क्षणभरही नामस्मरणाशिवाय राहू नये व आत्म्याला कर्मबंधनात टाकू नये. अज्ञानाने आसक्ती वाढते व ते अज्ञान बंधन करणारे आहे. याकरिता खाली दिलेल्या अर्थाचा श्लोक वारंवार उच्चार करून मनन करीत जावा. गीता. न माम कर्माणि लिप्पन्ति न मे कर्मफले स्पृहा. अर्थात कर्म मला लेपन करू शकत नाही व कर्मफलातही माझी इच्छा नाही. मी शरीर नाही, परंतु 3 शरीरांचा साक्षी आहे व आत्मा आहे असा वारंवार निश्चय करावा. मी साक्षी आहे, मी करता भोगता नाही, याचेच चिंतन करावे. हरि ओम नमः शिवाय.